आता इलय इलय काय अण्णा करणे मालक सांग 2 करणे लावून काही होऊच नाही 5 करणे लावून सांग आवाज मोठो ठेव म्हणा हा हा आणि मांगराच्या दिशेत करण्याची तोंडा वळव कळला होय होय ए एक नाता अजून 2-3 करणे लावून होय पांडू आवाज मोठो कर मोठं करू मी करतोय आणखी मोठो अजून वाढलं कान फुटाक होय कान फुटाक होय फुटले कान कान तुम्ही उभ्या छाया उठ थायसून उठ बसायचं बसा तुम्ही बसा कळणार नाही तुका गे बाय नाथान आंब्याचं टाळो आणलो की नाही होय तर हे काय आणलो गे बाय हे असा होता बघ माझा काय करूचा काय सुधारणाच नाही गो लगीन घर आता आता 5 दिवस खारं नाही दिले आम्ही हळद घेऊन असं काय वतली असते ना हळद कपड्यांवर बघून चलाक येत नाही हो तुम्ही कसली कामं करतात नवरदेवाची आवाज असं आम्ही सगळी कामं करतो बरा हे बाई काहीतरी विसरले हा छाया जा दत्ताक बोलून घेऊन ये दिलंय आम्ही हा या लगीना नायकांच्या घराकडे लगीना आशे वाजवा पार फोडा वरात काढा नायकांकडे लगीन असा गाव जेवण घाला नायकाचे आम्ही नायक अत्तर अत्तर कोण कोण असस तू कोण असस नायक अण्णा नायक खरंच अण्णा नाईक असतस ना तर ह्या व्हायला टाकून कुठलं असतंय तुका बोलशील बोलशील परत आय सोड बोलशील परत आय सोड आय सोड आय सोड सोडा त्यांका त्यांच्या राखून काय करणार आज तुम्ही मनाचं समाधान होय तुमच्या पण समोरच्यावर परिणाम काय होणार काय त्यांच्या घरात लगीन लागात वरात पण निघात बार पण फुटले डोक्या उठलेला हा
का माहित नाही का ह्या सगळा मुद्दाम चाललेला आता? अगो वच्चे, तो अण्णा असा, तू त्याच्या दारात सुरू वरात काढलंस, मग तो गप रवतो काय? बरोबर हा तुमचा. तो अण्णा नाही खा, आबा नाही कसतो तर घरात दडान बसलो असतो ना. पण मी गप राहूच नाही. गे काय कुठतास मगापासून? काळिया कुट्टय. कोणा? अरे तो बापाशीचा ऐकून लग्नात उभं राहलो ना, म्हणून त्या काळिया कुट्टय. हे काय काय करताय तुम्ही? का काय झालं? काय भरायचंय का? तुम्ही बॅग भरताय? हो. काय राहिलं असेल तर सांग, परत बॅग मोकळी करायला नको. उठा उठा म्हणते मी. अहो उठा म्हणते ना मी. अगं काय झालं? माझं काही चुकलं का? हो आपलं चुकलंय. काय? अहो अण्णांनी आपल्याला लग्नाला बोलवलं आणि आपण नाही म्हणून सांगितलं. त्यांनी आपल्यासाठी काय काय केलंय आणि आपण सरळ नाही म्हणून मोकळे झालो. म्हणजे? म्हणजे त्यांना किती वाईट वाटलं असेल ना. अगं पण मुंज. मुंज त्याला पण जायला हवंच ना. नाही म्हणजे बघा, माझ्या जे मनात आलं ना ते मी बोलले. बाकी काय बरं दिसत नाही ना हो. ते केवढं करतात ना आपल्यासाठी, अडी अडचणीला धावून येतात. हा बरोबर आहे तुझं, गेलं पाहिजे अण्णांच्या घरातल्या लग्नाला. नाही म्हणजे बघा, तुम्हाला जे योग्य वाटेल तेच करू आपण. मग बॅग ठेवू? नाही बॅग ठेवू का? हो हो. अण्णा नायकाच्या नावावर काळिंबो असतो. तुझ्या छान काय होणारला नाही, माझं नाव खराब केलंस तू. दत्ता, आता या घराची जबाबदारी तुझ्यावरच असा. यो माझो जील दत्ता हरी नाईक याचा लगीन होईल. दत्ता ही तुझी बाईल आणि यो तुझो हो दत्ता. काय सांगत होतास? काय सांगत होतास? वरात नको. अरे अण्णा नायकाची इज्जत तुझ्या जीवापेक्षा मोठी हाय. गडी म्हणवतस ना, मग हे गड्यांनी फक्त ऐकायचा. शब्दाबाहेर गेलंस जीव घेईन. दत्ता, अरे शर्ट किती घालतस? हळद लागतली ना. बाहेर सगळी जण इली असत ना. अरे कोण किती काय बोला, या आधी काय हळदीत गेली नाही कोणाच्या.
बरा तो पुढे. दत्ता काय झालं रे? काय नाही माझा या ऐकशील? आई मका माहित तुका काय सांगू जा. लग्नाक उभं रावलंय फक्त तुझ्यासाठी. मका नाही बघव तुझी फरफट. जा माझा व्हयत ना तर व्हयत, पण आता लोकाच्या पोराची जबाबदारी तुझ्यावर पडतली. त्याच्या नावापुढे तुझं नाव लागतला. कायो झाला ना तरी ते का सुखी ठेव. डोक्यातून सगळा काढून टाक. पोरग्या चांगला हा आहे. मी आहे. काय झाला? मी दत्तादाचा धडा असे ना. वय आता लगीन होई पतूर दादा बरोबरच रवायचा. हा मी दत्तादा आता खरंच सोडूच आहे ना. आता दादा खळद लागतली त्याच्या बाजूकच बसून रवायचा. दत्ता आता हळद लागली ना की घराबाहेर जाऊ नको. हा घराबाहेर किती नाही जायचा? अरे नसता जायचा, चांगला नसता. म्हणजे नाही जात घराबाहेर. या बघ तू ना बाहेर जा आणि कोण कोण इली तेवढी बघ. हा दत्ता आज माधव असतो तर त्याचा लगीन लागताना बघितला असता. ते का हळद लावलं असतंय. सगळा चांगला होता रे, पण माधव आपल्या वांगडा नाही. आता त्याची भेट कधी होईल तेव्हा कच माहित. आहे होय लवकर होईल. बरा हे बघ लवकर ये, उशीर नको. आणि लक्षात ठेव हळदीच्या अंगान घरावर जायचा नाही. हळदीच्या अंगात पकडता. हा येता येता काय गेलो पळान. बघा माधवाच्या मागसून जायत बी. येता हैसरला सगळा झाला ना. होय. ह्या काय दिव नाही पेटवलंस? पेटव. छाया आता भावजय येत. भावजय ठेवू नको. हा काय झाली का तयारी वहिनी? हळद लावची. हा अण्णा कुठं आहेत? बरोच खेळ झालो, वरच बसले. होय आम्ही बघतो, तुमचं चालू द्या. चला रघु. हो अगो बघ जण खया दत्ता बोलवते का? येता दत्ता. अण्णा अरे असा दचका काय झाला? मी आणि नेने वकील असो. काय रे आज जिलाची हळद असा पार्टी बिटी असा की नाही? अरे त्यात विचारतोस काय? अण्णा चला. या अण्णा सुरू करूया का? नाही माका नको, तुम्ही होता नरड्यात. अण्णा हे म्हणजे वाघानं शिकार कडनं सोडण्यासारखं आहे. तू ह्याचा तोंड नाही लायलं
तर आमची हिंमत कशी होय? ते बरोबर नाही अण्णा. नाही तसं काय नाही. अण्णा आमच्यासाठी थोडी घे, थोडी. नको, तुम्ही घ्या. नेने पाहुणे मंडळी खूप इल्लेली दिसता. अरे लग्न घर आहे, लोक येणारच ना. विसाची वाटी, विसाची वाटी, मधी काय हळदीची वाटी, मधी काय हळदीची वाटी. नवऱ्याच्या आईला हळद लावायला बोलवा, नवऱ्याच्या आईला हळद लावायला बोलवा. साची वाटी, साची वाटी, मधी काय हळदीची वाटी, मधी काय हळदीची वाटी. नवऱ्याच्या आईला हळद लावायला बोलवा, नवऱ्याच्या आतेला हळद लावायला बोलवा. विसाची वाटी, विसाची वाटी, मधी काय हळदीची वाटी, मधी काय हळदीची वाटी. नवऱ्याच्या काकीला हळद लावायला बोलवा, नवऱ्याच्या काकीला हळद लावायला बोलवा. विसाची वाटी, विसाची वाटी, मधी काय हळदीची वाटी, मधी काय हळदीची वाटी. नवऱ्याच्या मावशीला हळद लावायला बोलवा, नवऱ्याच्या मावशीला हळद लावायला बोलवा. विसाची काठी, विसाची काठी, मधी काय हळदीची वाटी, मधी काय हळदीची वाटी. मधी काय हळदीची वाटी, मधी काय हळदीची वाटी. वच्चे अगो या काय करतो? जाऊ दे, त्यांच्या घराच्या दिशेने जाऊ दे. पेटलेलो निकारो चाळेगती वाट दाखवता. मधी काय हळदीची वाटी, मधी काय हळदीची वाटी. नवऱ्याच्या काकीला हळद लावायला बोलवा, नवऱ्याच्या काकीला हळद लावायला बोलवा, नवऱ्याच्या काकीला हळद लावायला बोलवा. जागे बाय जा, त्यांच्या घराकडे जाऊन थैमान घाल. बापा लय वाढली होत, मानगटीवर जाऊन बसान देत. साची वाटी, मधी काय हळदीची वाटी, मधी काय हळदीची वाटी. नवऱ्याच्या काकी अण्णा येतो आम्ही. अण्णा उद्या सकाळीच येत आहे. नेने हैसूनच आम्ही माटवात जाऊया. होय, अरे घरचंच कार्य आहे, यायलाच पाहिजे. पहिली येतो आम्ही. चला. होय होय. हळदीची वाटी, नवऱ्याच्या बहिणीला हळद लावायला बोलवा, नवऱ्याच्या बहिणीला हळद लावायला बोलवा. नमस्कार. विसाची काठी, विसाची काठी, मधी काय हळदीची वाटी, मधी काय हळदीची वाटी. विसाची काठी, विसाची काठी, मधी काय हळदीची वाटी, मधी काय हळदीची वाटी. नवऱ्याच्या आतेला हळद लावायला बोलवा, नवऱ्याच्या आतेला हळद लावायला बोलवा. अण्णा आम्ही आलो. मधी काय हळदीची वाटी, मधी काय हळदीची वाटी.